गुड मॉर्निंग गाईज. तर आज तो दिवस आला आहे जिथे मला हरिणाक्षी सोडून चालली आहे तिच्या माहेरी. नको जाऊ ना. तर तिचं माहेर आहे वर्धा आणि तिने बॅग सगळी पॅक केली आहे मला सोडून जाण्यासाठी. देवाला पाया पडलीस का माझ्या? ठीक आहे, आता तू येणार आहे 6 महिन्यांनी. बघूया आता कसं ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे इथे. आता आम्ही निघालो पुणे एअरपोर्टला. काय आलं? प्रेग्नन्सी हॉर्मोन्स. रडू नको, येणार बरं. डबल ऊन आहे ना, डबल. मग माहेरी जाताना रडतीये, आधी सासरी येताना रडली. पुण्याला मिस करेल म्हणून रडते. पुढे लिस्ट बनवली होती हरिणाक्षीने सामानांची आणि सगळं तिने टिक केलंय म्हणजे घेतलंय. आमच्याकडे एवढ्या बॅग झाल्यात म्हणजे माझं मी तर तसंच चाललो आहे नंगापुंगा. फक्त सगळं जे सामान आहे माझ्या तिकीटचं, तिच्या तिकीटचं, सगळं हे सामान तिचंच आहे. फक्त एअरपोर्टवाल्यांनी जे सामानावर लिमिट लावली आहे त्याच्यामुळेच आमचं सामान हे थोडं लिमिटेडच आहे. नाहीतर मला माहीत नाही की पूर्ण घर नेलं असतं. त्याची जागा आहे, 2 सेपरेट केलं बाय. लिमिट लावतात म्हणून बायका तेवढंच सामान घेऊ शकतात. 6 महिने जाणार, 6 महिने सामान एवढंच. नाहीतर मला नाही माहिती, मला वाटतं 17 बॅग झाल्या असतील. आम्हाला 3 कॅब त्या सामानासाठीच करावं लागलं असतं. परत एकदा डीजी यात्रा बंद. चालू कधी असतं काय माहिती आहे. मी तर एकदाच फक्त आतापर्यंत ॲक्सेस केलंय डीजी यात्राला. परत लाईनमध्ये लागा तिथे. हरिणाक्षीच्या बॅग्स माझ्याकडे पण जी आहे 4 ॲक्च्युली. ही पण 7 kg आहे. एक जी बॅग माझ्याकडे पण हरिणाक्षीचं सामान. Last and final check-in call for passenger traveling to Nagpur on flight 6C2481. लास्ट कॉल हरिणाक्षी होता. लास्ट कॉल. आपण लास्ट पॅसेंजर आहे. गेली असती फ्लाईट. बघ किती कट टू कट पोहोचलो. ॲज युजुअल लेट असतो मी आई सप्प तिकडे बघ. माझं सगळं रेडी होतं. चेहरा बघितला का चेहरा? रोज बघ. हे सामान बघा. हे 3 दिवस नुसतं शॉर्टच करतोय. काय घेऊन जायचं आणि काय नाही. वेटमुळे प्रॉब्लेम आला. इकडून तिकडे करायला. आता जर पप्पा असले असते आपल्या सोबत. अरे फोन घेऊन दे ना तू. माझे वडील इतके प्रॉम्प्ट आहेत की आता 1:45ला जर फ्लाईट होती तर ते बरोबर इथे 11ला पोहोचले असते. आम्ही खरंच लेट केलं आज. आज पहिल्यांदा असं झालं की मला खूप निवांत वाटलं. कारण माझ्या दरवेळेस चेक इनला कॅमेराज वगैरे असतात तर मला सगळं काढून ठेवावं लागतं. तर मला फार बोर कार्यक्रम वाटतो तो. सगळं काढून ठेवा, इलेक्ट्रॉनिक्स एवढं 1760 गोष्टी असतात. ड्रोनच्या बॅटरीज वगैरे वगैरे. यावेळेस निवांत होतं. काहीच सामान नाही माझं. फक्त फोन आणि एक लॅपटॉप. सगळं जे होतं ते हरिणाक्षीच. ते पण फक्त कपडे. हां तेच. आमची फ्लाईट आहे इंडिगो. मायके छोडणे मायके. वेब चेक इन करताना मी मुद्दामून लास्टचं तिकीट घेतलं हरिणाक्षीसाठी की तिला जेणेकरून वॉशरूमला जायचं असेल तर जवळ पडेल. माझ्या आईसोबत मी आत्ता एक प्रँक केला हरिणाक्षीचा. असा एक फोटो पाठवला घरी आणि म्हणालो की आम्ही लेट आलो त्याच्यामुळे आम्हाला लास्टचं सीट मिळालं. माझी आई बिचारी भोळी म्हणते अरे असं असतं की काय. फ्लाईटनी आमच्या उडान घेतली आहे. एवढं सगळं छान पुणे शहर दिसतंय पण मी शोधतो आमचं क्रिकेटचं ग्राउंड जिथे आम्ही क्रिकेट खेळतो.
लहानपणापासून मला या ढगांचं खूप फॅसिनेशन आहे. मला हे प्रचंड आवडतात. काहीतरी मॅजिकल वाटतं यांना बघून. 1.25 तासात आम्ही पुणे टू नागपूर फ्लाईटनी पोहोचलेलो आहे. फ्लाईटमध्ये आमच्यासमोर एक क्यूटशी छान मुलगी होती आणि जी मला बघून स्माईल करत होती. हरिणाक्षी आहे वर्ध्याची, पण आता आम्ही आलो आहे नागपूरला आणि नागपूरवरून जाणार आहे आता वर्ध्याला. आमचे सासरे बुवा आलेत आम्हाला घ्यायला. हरिणाक्षी फुल खुश. बापरे वा. देवाभाऊ आणि नितीनजींच्या नागपूरमध्ये रोड एकदम टकाटक आहेत. रोडची कमाल बघा. माझी सासूरवाडी नागपूर एअरपोर्टपासून 70 किलोमीटर आहे, तरी 56 मिनिटात आम्ही तिथे पोहोचणार आहे. हरिणाक्षीचं स्वागत हॅपीनी केलं. हॅपी तिचा डॉग आहे. अरे मालिक के मालिक को भी पहचान लिया. थैंक यू अंकल आने के लिए. बच्चे मैं ऐसा रुकता नहीं क्या. सासूबाईंनी मस्त ओवाळून स्वागत केलं आमच्या दोघांचं. तुम्ही सांगितलं होतं ना मला. किक मारली आईने ओवाळलं. अंग खाजवून घेतोय तो कार्पेटला. मीनाक्षी तुला 15-15 तास लागायचे पुण्यावरून वर्ध्याला यायला, संभाजीनगरवरून वर्ध्याला यायला. आज 2 तासात जिकडे तिकडे. 2 नाही 3 तासात. कसं वाटतं? मस्त वाटतं, निवांत वाटतं. एकाच दिवशी सगळं होऊन गेलं. गोड 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 पिल्ली, गोड गोड पिल्लुडी. हरिणाक्षी आपण जेवायला हॉटेलला का नाही गेलो? कारण खूप पाऊस पडत होता. वर्ध्याला मी कधी पाऊस बघितलाच नव्हता. फर्स्ट टाइम आज एवढा धो पाऊस बघितलाय. अजून पण भांड कसं काय चाटलं? भूक लागली का अजून? तर आत्ता हरिणाक्षीला सोडलंय वर्ध्याला. हरिणाक्षीला मी सोडलं आता वर्ध्याला आणि मी जाणार आहे उद्या पुण्याला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन सी यू. बाय बाय.